सध्या वातावरणात कमालीचे तापमान वाढले असून या वातावरणाचा परिणाम शेतकरी, आंबा काजू बागायतदार यांना बसत आहे. धाकुरे गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील आंबा बागायतदार सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. सतत वाढत चाललेलं तापमान यामुळे आंबा झाडावरील फळ तयार होण्याच्या आधीच गळत आहेत. त्यात करून या झाडांना कोळी रोगाचा वाऱ्यामार्फत होणारा प्रादुर्भाव फळमाशी जीवजंतू सोडत असून फळांना डाग सदृश्य परिणाम होत असून उष्णतेच्या प्रखर लाटेमुळे आंबा गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यामुळे शेतकरी बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. धाकोरे वसवाचे तळे सडा येथील प्रगतशील शेतकरी महादेव अर्जुन कापडी यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. वर्षभर आपण मोठ्या प्रमाणात या आंबा काजू बागेची काळजी घेतली, मात्र या वाढणाऱ्या तापमानामुळे व माकडांच्या उपद्रवामुळे आर्थिक अडचणीत सापडले असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सदरची माहिती कृषी सहाय्यक अंकिता गवंडे यांना दिली असल्याचेही सांगितले. त्यांनी पाहणी करून आपण याबाबतची माहिती वरिष्ठांना देऊन लवकरात लवकर याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे यावेळी आश्वासन दिले. मदन मुरकर, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, मळेवाड. माझे नाव महादेव अर्जुन कापडी, धाकोरे वसवाचे तळे येथे रहिवासी असून मी एक आंबा बागायतदार आहे. काल 2 दिवसात झालेल्या अतिउष्णतेमुळे तापमान वाढून आंब्याची गळती बऱ्याच प्रमाणात झालेली आहे. त्याचप्रमाणे आंब्यावरती फळमाशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे. तसेच माकडांपासून तर खूपच उपद्रव होतो. तरी शासनाने आंबा बागायतदारांकडे लक्ष द्यावे ही शेतकऱ्यांची विनंती आहे.